दुपारची झोप पडली, प्रभू शेळकेला महागात, घरी जायची येऊ शकते वेळ। तर मित्रांनो, नेमकी प्रभू शेळके सोबत बिग बॉस मध्ये असं काय झालेलं आहे की त्याची झोप बिग बॉसच्या घराच्या बाहेर जायचं त्याचं कारण होऊ शकतं। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की या आठवड्यात 7 जण हे नॉमिनेशन मध्ये आले होते आणि त्या 7 जणांची जर आपण वोटिंग चेक केली की कोण नंबर 1 ला आहे आणि कोण नंबर 7 ला आहे, तर मित्रांनो नंबर 7 ला आहे संस्कृती साळुंके। हो मित्रांनो, संस्कृती साळुंके हिचं गेम बिग बॉस मध्ये एकदम माठ बुद्धी आहे, त्यामुळे गेम पण कच्चा आहे आणि ती आहे नंबर 7 ला। नंबर 6 ला आहे रेवा कौरासे, जे की राकेश दीपाली यांच्या मागच लपलेली असते। तर मित्रांनो, तिच्या जस्ट वरती नंबर 5 ला आलेला आहे सागर कारंडे। हो मित्रांनो, नंबर 5 ला सागर आहे, कारण की सागर पण कुठंच बिग बॉसच्या घरात दिसत नाहीये। तर मित्रांनो, सागरच्या जस्ट वरती आहे प्रभू शेळके। मित्रांनो, जो प्रभू शेळके हा परवापर्यंत नंबर 2 ला होता, तो आता खाली घसरलेला आहे आणि तो आलेला आहे नंबर 4 ला। याचं कारण ही प्रभूची झोप आहे, कारण की प्रभू शेळके ह्या आठवड्यात कुठं दिसलेलं नाहीये, कुठं त्यांनी पार्टिसिपेट केलेलं नाहीये आणि कुठंच त्याचं योगदान पण येत नाहीये। आणि तन्वी आणि त्याचा जो बॉन्ड आहे तो पण थोडा थोडा कमी झालेला तिथे दिसत आहे। त्यामुळे मित्रांनो, प्रभू खाली घसरलेला आहे नंबर 4 ला। तर मित्रांनो, नंबर 3 ला आहे विशाल कोठियान, जो की खूप खाली होता, नंबर 5 ला होता। पण मित्रांनो, तुम्हाला माहिती की त्याचा बाहेरचा फॅन बेस चांगला आहे, प्लस संकेत पाठक हा जो स्पर्धक आहे तो सध्याला खूप उचलत आहे, उठत आहे आणि त्याचा पण एक चांगला फॅन बेस आपल्याला तयार झालेला दिसत आहे। आणि त्यामुळे मित्रांनो, संकेतचा जो फॅन बेस आहे तो सगळा वोटिंग करत आहे विशालला, आणि विशाल आहे मित्रांनो नंबर 3 ला। मित्रांनो, नंबर 2 ला आलेली आहे दीपाली सय्यद। दीपाली सय्यद ही पण तन्वीची मैत्रीणच आहे आणि आता जे प्रेक्षक आहे ते प्रभूला न वोटिंग करता दीपालीला वोटिंग करताना दिसत आहे, कारण की नंबर 4 ला असणारी दीपाली आता नंबर 2 ला आलेली आहे। याच्या मागचं कारण कोणाला पण जस्टिफाईड नाहीये की असं का बरं होत आहे। आणि 1 नंबरला टिकलेला आहे पहिल्या दिवसापासून तोच होता, त्याचं नाव आहे राकेश बापट। तर मित्रांनो, असंच जर चाल राहिलं तर संस्कृती किंवा रेवामधून एक जण बाहेर जाऊ शकते, पण संस्कृती, रेवा, सागर आणि प्रभू यांच्या वोटिंग मध्ये जास्त काही डिफरन्स नाहीये, म्हणजे या चौघांपैकी कोणी पण बाहेर जाऊ शकतं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की या आठवड्यात कोण बाहेर जाईल, संस्कृती, रेवा, सागर की प्रभू? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।